मित्रांनो, मृगगडावर सकाळी दुर्घटना घडली आणि प्रचंड वाईट दुर्घटना होती खरं तर. आणि मी सुद्धा ती दुर्घटना बघितल्यानंतर घाबरलो होतो की देव यावा मदतीला, अशी आशा मी पण करत होतो. पण प्रत्यक्ष देव नाही, पण देव माणसं आहेत. रेस्क्यू टीम आपल्यासोबत आहे. ही त्यांना फोन केल्यानंतर तात्काळ घटनास्थळी ते दाखल झालेले आहेत. दादा, आपलं नाव सांगा आणि आपलं कार्य कोणत्या परिसरात चालते? नमस्कार, मी गुरुनाथ रामचंद्र साठेलकर. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था नावाची आमची संस्था आहे. वा. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, NH4, नाशिक मुंबई हायवे, गोवा हायवे आणि या दरम्यान अलिबाग ते जवळजवळ सिंधुदुर्गापर्यंत आम्ही रेस्क्यूची कामं करतो. वॉटर रेस्क्यू, फायर रेस्क्यू, गॅस रसायन गळती वगैरे असे जे प्रकार असतात ते आम्ही त्यामध्ये मदत कार्य करतो. वा. मी तरी म्हणेन की ज्याला या ट्रेकची किंवा या दुर्ग गडांची माहिती असेल त्यांनीच या ठिकाणी यावं आणि पूर्ण संसाधन असतील तरच यावं असं मला वाटतं. इथं आल्यानंतर जे असे एखाद्या दुर्घटना घडतात, त्या दुर्घटना घडल्यानंतर दुर्दैवाने घडायला नाही पाहिजेत पण घडतात आणि घडल्यानंतर जी दमछाक होते, निश्चितच मी पुन्हा एकदा सर्वांना निवेदन करेन की कोणीही दुर्ग किल्ल्यावरती चेष्टामस्करीसाठी येऊ नये. हा खरा म्हणजे एक इतिहास आहे. इतिहासाला जपण्यासाठी आपल्याला जपून यायचं आहे, एवढंच सांगायचं या निमित्ताने मला वाटतं. मित्रांनो, आपण ही ट्रेकर आहोत. आपण खूप गड किल्ले फिरतो. मी डिस्क्रिप्शनमध्ये दादांचा नंबर देईनच. आपल्याला कधी जर मदतीची अपेक्षा असेल, गरज असेल, तेव्हा दादांना कॉल करा. अर्ध्या तासाच्या आत हे दादा तिथे उपस्थित होतील. आराम से yes down easy yes down yes Vijubak down रेस्क्यू करताना सगळ्यात मोठा अडथळा ही गळीची वाट. इथून एकदा जर आपण त्याला उतरवू शकलो की मग पटापट बेस कॅम्पपर्यंत जाता येईल. पण इथून उतरवणं, कारण त्याचं वेट आहे 80 ते 85 किलो आणि एवढं वेट पेलून धरणं ही खाऊ नाही. कारण सध्या आपल्याकडे फक्त 2 दोर आहेत. पण तरीही रेस्क्यू टीमचं आत्मधैर्य इतकं जबरदस्त आहे का ते प्री प्लॅन करून याला आता उतरवत आहेत. एक फिरला ना, बरोबर आहे. पकड़ लेंगे मित्रांनो, जे आत्ता रेस्क्यू टीम आहे त्या टीमचे हेड आपल्यासोबत आहेत. हे जे रेस्क्यू आपण करतायत, आपल्याला कॉल आला की आपल्याला माहिती कशी मिळाली? कसं आहे की आम्ही अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था नावाचा आमची संस्था आहे. आणि त्या संस्थेचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपवरती एक अलर्ट मेसेज येतो असा एखादा अपघात झाला की. ओके. शिवदुर्ग म्हणून आम्ही जे दुसरी संस्था आहे आता मध्ये आपल्याला जॉईन झाली ती, त्या संस्थेचे जे हेड आहे सुनील गायकवाड, त्यांनी आम्हाला कॉल दिला आणि त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही पुढे जाऊन आम्ही तयारी करतो, तुम्ही पण या. आम्ही असं कोऑर्डिनेशन करून आलो. ते लोणावळ्याहून आले आणि आम्ही खोपोली. अच्छा, म्हणजे तुम्हाला ह्या मेसेज मिळाला. त्याच्यानंतर गडावरून खाली उतरेपर्यंत काय आव्हानं असतात आपल्यासमोर? म्हणजे आपल्याला नक्की आता त्या माणसाचं वेट पाहता एक 100च्या घरात तो माणूस आहे, तर त्याला उतरवताना कोणत्या कोणत्या गोष्टींची तुम्ही दक्षता घेता? काय झालं की असे जेव्हा एखादा ॲक्सिडेंट होतो त्यावेळेला 2 प्रकारचे स्ट्रेचर असतात. त्याच्यातला आम्ही आता बकेट टाईप स्ट्रेचर आपण वापरला. म्हणजे तो स्टर्डी आहे आणि त्याच्यामध्ये लॉक करता येतं.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठं त्याला म्हणजे असं अपडाऊन वगैरे का असले तरी त्याला तेवढा त्रास होत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी तुम्ही खिंड पाहिली ती खिंड एवढी निमुळती होती, त्या खिंडीतून उतरताना अक्षरशः आमचे नाके निवाले असते. म्हणून आमच्या टीमचे जे विजय भोसले आहेत किंवा अमोल ठकेकर आहेत आणि इकडचा स्थानिक रवी नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांनी जाऊन दुसरा एक त्यांनी रेकी केली आणि दुसरा एक मार्ग शोधला. थोडा रिस्की होता, परंतु त्या रिस्की मार्गातनं तुम्ही पण होता त्या ठिकाणी आपण त्याला खाली घेतलेलं आहे. मला सांगा, असे आत्तापर्यंत किती रेस्क्यू केलेले आहेत? रेस्क्यूचं काउंटलेस आहे म्हणायला हरकत नाही, कारण दिवसाला 7 ते 8 ॲक्सिडेंट अटेंड करण्याचं आमचं हे आहे. क्या बात आहे. और म्हणजे तसं सांगायला गेलं तर आमच्या म्हणजे महसूल आणि पोलीसच्या रेकॉर्डप्रमाणे आम्ही जवळजवळ 10,000 माणसांना वाचवलेलं आहे. वा. मित्रांनो, देव तुम्ही कधी प्रत्यक्ष पाहिला आहे का? तर प्रत्येकाचं उत्तर असेल नाही, पण मी सांगतो मी पाहिला आहे. ही माणसं देवापेक्षा कमी नाहीत, ही देव माणसं आहेत. कारण आजची घटना जी घडली त्याचा प्रत्यक्षदर्शी मी आहे. माझ्या समोर तो 20 फुटावरून खाली कोसळला आणि त्याचा खांदा डिस्लोकेटेड झाला आहे, डोक्याला मार लागला आहे, गुडघ्याला मार लागला आहेत आणि तो चालण्याच्या मनस्थितीत नाही आहे, तो तेवढा फिजिकली स्ट्रॉंग नाही आहे. अशाला खाली उतरवून आणणं म्हणजे तो देवाचा धावा करतच होता. त्या दरम्यान ही माणसं आलीत. तुम्हाला खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देईलच. आपल्यावर जर कधी प्रसंग आलाच तर आपण सुद्धा यांना नक्की कॉल करा, हे आपल्या मदतीला येतील. यांच्या ग्रुपला खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊयात, कारण ही देव माणसं आहेत. या घळीमधून आपल्याला त्याला खाली उतरवायचं आहे. शिवदुर्ग प्रतिष्ठानचे शिलेदार मावळे सध्या मदत कार्यासाठी आलेले आहेत आणि ते आलेत आणि म्हणून एक जीवात जीव आला आहे. खरं तर त्यांनी चांगले प्रोफेशनल रोप आणलेत आणि रोप लावूनच त्याला खाली उतरवायचं आहे, कारण त्याचं वजन जवळपास 80 ते 85 किलो आहे. एवढं वजन पेलणं सहज शक्य होणार नाहीत आणि म्हणून ही सगळी मंडळी त्या रोपला आधार देत आहेत आणि घसरवत आपल्याला त्याला बेसपर्यंत पोचवायचं आहे. कठीण टास्क आहे, पण ही मंडळी नियमित करतात. हे खालचे आहेत ना ते त्याला अडकते ओके ना. सोडा दादा मित्रांनो, आजचं जे रेस्क्यू मृगगडावर चालू आहे त्यामधील शिवदुर्ग मित्र लोणावळा ह्या रेस्क्यू टीमचे शिलेदार आपल्यासोबत आहेत. दादा, मला सांगा, तुम्हाला ह्या घटनेची कल्पना कशी मिळाली? म्हणजे तुम्हाला कॉल आला की अजून काही कोणाकडनं कळवण्यात आलं? कॉल आला याचा. MMRCC म्हणून जो ग्रुप आहे, जो किल्ल्यांवरती जर अपघात होतात त्याच्याविषयी एक ग्रुप केलेला आहे की असं काही महाराष्ट्रात झालं तर तिथे त्यांना कॉल जातो. हेल्पलाईन नंबर आहे त्यांचा. अच्छा. त्याच्यावरती कॉल आला होता, तर त्याच्यावरतून त्या कॉलवरतून मला हे आला की असं असं झालेलं आहे. ग्रुपलाही पडला होता मेसेज. तर त्याच्यावरती मी पण मग जवळच्या लोकांचा प्रयत्न केला की गावात कोण आहे का, किंवा खोपोरीतल्या टीमलाही मी कळवलं की असं असं झालेलं आहे की तुम्ही पण पुढे निघा, कारण लोणावळ्यापासून हे लांब आहे आणि मी पण पोचतो. पण आम्ही पण लगेचच निघालो आणि इथे पोचलो. वा. आणि त्याला गडावरून खाली उतरवण्यासाठी चॅलेंज काय काय होते? कारण तो 100 किलोचा आहे. हो बरोबर, तो 100 किलोचा आहे
आणि इंजुरी पण बऱ्यापैकी आहे. त्याला चालता येणार नव्हतं आता, तर स्ट्रेचरमध्ये त्याला घेऊनच आम्ही हे करणार होतो. खोपोलीची अपघातग्रस्तांच्या मदतीला जी एक संस्था आहे ती मोठं काम त्यांचं रोड ॲक्सिडेंटमध्ये चालतं मुंबई पुणे रोड, तर ती टीमला मी आधी कळवलेलं होतं. खोपोलीतल्या बाकी संस्था पण बाकी सदस्य पोचण्याआधी आम्ही पोचलो. त्यांच्या टीमनी त्यांना ऑलरेडी बास्केट स्ट्रेचरमध्ये त्यांना घेतलेलं होतं, तर त्यामुळे मग त्या बास्केट स्ट्रेचरलाच आम्ही आता रोप लावून किंवा असं त्याला उचलून काही ठिकाणी अरुंद रस्ते निसरडे आले त्यामुळे तसं उचलत आम्ही खाली आणलं. हो, आता मी हे बघितलं. हे ऑपरेशन बघायला गेलं तर तेवढं सोपं नाही आहे. काटे, घनदाट जंगल, अरुंद वाटा आणि या वाटांच्या मधून त्याला काढायचं आणि ते पण सेफ काढायचं हे चॅलेंज होतं. दादा, काही मित्र जे ट्रेकर्स नसतात पण एक हौशेपोटी गडावर येतात, त्यांच्यासाठी गडावर येण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल त्यांना? ॲक्च्युली सरकारकडून बऱ्याचशा किल्ल्यांवरती जाऊ नका असं सांगितलेलं असतं. त्यातलाच हा एक किल्ला आहे की काही ठिकाणी दगडाचे पॅच आहेत, काही ठिकाणी अवघड आहे, चिकट झालेलं असतं, शेवाळ आलेलं असतं. तर आपला एक जरी म्हणजे आपण 2 फूट जरी जोरात आपटलो खाली तरी आपला एखादा पाय किंवा हात फ्रॅक्चर होऊ शकतो. तर अशा वेळेस हे आपण टाळले पाहिजेत. नंतरचा काळ जो असतो ऑक्टोबर नोव्हेंबरचा, की जेव्हा चांगली हिरवळ झालेली असती, फुलं आलेली असतात, पाणी सुकलेलं असतं, पाणी नसतं, तर अशा वेळेस जर ट्रेक केले तर ते तुम्हाला जास्त निसर्गाचा आनंद देतील आणि तुमच्याही सुरक्षेसाठी ते जास्त उपयोगी होतील. नक्कीच, अगदी मौलिक संदेश आहे. आणि जर मान्सूनमध्ये जर ट्रेक करणार असाल तर पुरेशी व्यवस्था असल्याशिवाय पायात चांगले शूज किंवा आपल्याला लागणाऱ्या ज्या काही इक्विपमेंट आहेत ते आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. मौलिक संदेश आहे. मित्रांनो, तब्बल 3.5 तासांच्या अथक परिश्रमानंतर अदनानला खाली आणण्यात यश मिळालेलं आहे. अडथळे खूप होते तरीही या मित्रांच्या साह्याने त्याला खाली व्यवस्थित सही सलामत आणलेलं आहे. या घटनेवरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की ट्रेक करताना त्या किल्ल्याबद्दलची माहिती आपल्याला असावी, आपल्याजवळ पुरेसं साहित्य असावं, म्हणजे खाण्याचं असेल, पिण्याचं असेल, सेफ्टी गिअर्स आपल्याकडे असायला पाहिजेत. मेडिकल बॉक्स नसला तरी चालेल, पण छोट्या मोठे खरचटल्यानंतर बँडेज असेल, काही गोळ्या असतील, पॅरासिटेमॉलसारखी गोळी असेल, डोकेदुखीची एखादी गोळी असेल, पेन किलर असेल, अशा वस्तू आपण आपल्या बॅगमध्ये ठेवल्या पाहिजेत, ज्या मी नेहमी कॅरी करतो. आत्ता पण अदनानला सकाळी जो माझ्यासमोरून पडला तेव्हा त्याला चक्कर येत होती, कारण त्याच्या डोक्याला भयंकर मार लागलेला आहे, त्याचा हात तुटलेला आहे, पायातला घोटा पण डिसलोकेटेड झालेला आहे. तर त्याला कॅडबरी दिली, पाणी दिलं आणि या टीमशी कॉन्टॅक्ट साधला आणि त्यांना बोलवलं. जोपर्यंत ही टीम येत होती तोपर्यंत त्याची आपण काळजी घेतली आणि ही टीम आल्यानंतर खरंच सुटकेचा निश्वास टाकला. देवासारखी माणसं धावून आली आणि त्यांनी अदनानला पुनर्जीवित केलं आहे. कारण 3-4 लोकांनी अदनानला खाली आणणं हे शक्यच नव्हतं, पण गावाच्या मदतीने आणि रेस्क्यू करणाऱ्या टीमच्या मदतीनं अदनानला सही सलामत खाली आणलेलं आहे. ही आनंदाची बातमी आहे. तर तुम्हीसुद्धा ट्रेक करताना ह्या गोष्टी प्रॉपरली पाळाल आणि मगच मान्सून ट्रेकला जाल. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. व्हिडिओ बनवण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता, कारण वाईट घटना दाखवणं माझ्या तत्वाचंच बसत नव्हती, पण घटना वाईट असली तरी पण ती घटना कवर करणारी ही देव माणसं आहेत, यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ. सलाम त्या देव माणसांना.
डायरेक्ट स्ट्रेचर ठेवू का? खाली घ्या. सर या सोडून घ्या. मित्रांनो, ही सगळी टीम होती ज्या टीमने आजचं रेस्क्यू यशस्वी केलं आणि अदनानला या बेस विलेजपर्यंत घेऊन आलेत. यांना आपण मनापासून धन्यवाद देऊयात. थँक्यू सो मच. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की.